फेमस रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत। मी आज आपल्याला गुढीपाडव्यानिमित्त साखरेच्या गाठी किंवा साखरेची माळ कशी बनवायची ते दाखवणार आहे। माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा, सोबतच बेलचा आयकॉनही प्रेस करा। माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका। गुढीपाडव्याच्या सर्वांना माझ्याकडून, माझ्या चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। साखरेच्या गाठी बनवण्यासाठी इथे थोडीशी पूर्वतयारी आपल्याला करावी लागेल। त्यासाठी मी इथे एक प्लेट घेतलेली आहे स्टीलची, त्याला मी आता थोडंसं तूप चोळून घेते। हे तूप चोळल्यामुळे आपली साखरेची गाठ अगदी अलगद अशी निघेल, प्लेटला चिकटणार नाही, त्यासाठी तूप लावून घेतलंय। आता एक असा जाडसर धागा घ्यायचा आहे, तो व्यवस्थित असा आपण या प्लेटवर ठेवून द्यायचा आहे। अशा प्रकारे। आणि आता आपण साखरेचा पाक बनवायला घेऊयात। साखरेचा पाक बनवण्यासाठी मी इथे जाडबुडाची कढई घेतलेली आहे छोटी, त्यामध्ये मी आता अर्धी वाटी साखर घालते आणि त्यासोबतच मी इथे पाव वाटी पाणी घालते, किंवा साखर आपली बुडेल इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम टू स्लो ठेवायची आहे आणि ही साखर विरघळेपर्यंत किंवा आपला गोळीबंद पाक तयार होईपर्यंत आपल्याला हे असं एकसारखं ढवळत राहायचंय। साखरेचा पाक करण्यासाठी तुम्ही जाडबुडाची कढई किंवा जाडबुडाचं पातेलं, असं जाडबुड असलेलं कोणतंही भांडं तुम्ही घ्यायचंय, की जेणेकरून आपला पाक खाली चिकटणार नाही, करपणार नाही। हे पहा, हळूहळू आपली साखर या पाण्यामध्ये मेल्ट होत आहे। साखर विरघळली आहे, थोडीशी साखर आहे, एकदम थोडीशी। आता आपण या स्टेजला पाक चेक करून घेऊयात, गोळीबंद पाक आपला झालाय का। त्यासाठी मी इथे एक प्लेट घेतली आहे, त्यावर मी एक ड्रॉप टाकते पाकाचा, तो आपण हलवून बघूया। प्लेट इकडे तिकडे पसरला नाही झाला अजून आपला पाक, कारण हा पाक असा ओघळला आहे, त्यामुळे पाक झालेला नाही असं समजायचं। आणखी थोडा वेळ मी हे असंच ठेवते, 1-2 मिनिटं लागतील फक्त आपल्याला। आता पूर्वतयारी करून ठेवली की आपल्याला या साखरेच्या गाठी पटपट घालता येतात, कारण जरा वेळ जर गेला आपल्यामध्ये तर हे पुन्हा साखर होते याची, किंवा पाक घट्ट होतो एकदम। त्यामुळे पाक झाल्यानंतर लगेचच आपण साखरेच्या गाठी प्लेटमध्ये घालायला घ्यायच्या। चला तर आता आपण पुन्हा एकदा चेक करूया। प्लेटमध्ये पुन्हा एकदा एक ड्रॉप टाकूया। उघळतोच आहे, त्यामुळे आणखी 1-2 मिनिटं आपण असंच हे राहू देऊया, ढवळून घेऊया। आता आणखी एकदा आपण हे चेक करून घेऊया पाक।
पुन्हा एकदा हा ड्रॉप्स टाकते प्लेटवर. आपला पाक इथे बरोबर झाला आहे. आता आपण याच्या लगेचच गाठी घेऊयात. कारण गाठी बनवायला घेण्याआधी मी यामध्ये अर्धा चमचा इनो सॉल्ट घालते. हे पहा रंग आपला चेंज झाला आहे लगेच. मध्यभागी मी थोडासा मोठा टाकते. ही प्रोसेस आपल्याला पटापट करायची आहे. आपला हा पाक आपला थंड होता कामा नये. गरम गरमच आपल्याला हा पटपट घालून घ्यायचा आहे प्लेटमध्ये. हा दोरा आणखी मी थोडासा असा आतमध्ये ओढून घेते. त्यामुळे इथे आणखी आपल्याला 2 गाठी घालता येतील. आता फक्त 5 ते 10 मिनिटं हे आपण थंड होऊ देऊयात. ही आपली साखरेची माळ तयार आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद. पुन्हा आपण भेटू अशाच काही चटपटीत, खमंग आणि चमचमीत अशा नवनवीन रेसिपींसोबत. धन्यवाद.